आपल्या जवळपास बघण्यासारख्या किती गोष्टी असतात, किती मंदिर असतात, कधी कधी आपल्याला माहित सुद्धा नसतात. असंच एक मंदिर आहे. मी कुठे आले आहे मी तुम्हाला सांगतेच, आणि मी कोणत्या मंदिरात जाते हे बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. जायचं होतं म्हणून ना घरातली कामं मी पटपट आवरायला सुरुवात केली. सकाळचा नाश्ता त्यांनी ना बाहेरून आणला होता, मग त्यांच्यासाठी ना मी ओट्स बनवले आणि साविना दिवसभर द्राक्षच खात असते. थोडं बाजारातून जाऊन आले, थोडंसं भाजीपाला आणायचा होता. लगेच ना दुपारचं जेवण बनवायला मी सुरुवात केली. झाडांची माती थोडी ना मोकळी केली, कारण ना त्यात आत पाणी जात नव्हतं. मग मस्त ना तयार झाले आणि ना संध्याकाळच्या वेळेस आम्ही निघालो. आज ट्रेनने न जाताना आम्ही रिक्षानेच निघालो होतो, थोडा चेंज म्हणून. जवळपास ना 45 मिनिटं लागले आणि मग ना आम्ही पोचलो. अंबरनाथ येथील ना प्राचीन काळी शिवमंदिर आहे हे. आणि पूजेची थाळी घेतली आणि आम्ही आज दर्शनाला गेलो. आणि हे बघा किती छान हे मंदिर आहे. मी तर पहिल्यांदाच आले आहे आणि हे मंदिर बघून तर ना मी खूप भारावून गेले, कारण ना प्राचीन काळातील आहे. हे मंदिर ना शंकराचं शिव मंदिर आहे. दर्शन घेतलं पण आत ना कॅमेरा अलाउड नाही. या पूर्ण मंदिरावर ना भिंतीवर देवदेवतांच्या सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत. जास्त करून शिव, विष्णू, गणेश, नृत्य करणाऱ्या अप्सरा आणि मूर्तींमधून ना रामायण आणि महाभारतातील प्रसंग दाखवलेले आहेत. त्या नृत्यामुळेच मंदिराची सुंदरता, आकर्षण देवळात खूप जास्त छान दिसते. मग तिकडनं निघालो, म्हटलं आता ना विठोबा केलाय तर आता पोटोबा सुद्धा करावा. मग सँडविच खाल्लं आणि मला तर ना ते खूप जास्त आवडलं होतं. मग ट्रेन पकडून ना पोहोचलो आम्ही घरी. आणि ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर बघायची असेल तर माझ्या YouTube चॅनलवर मी लवकरच अपलोड करणार आहे. चला बाय.